बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 21. माझ्यासारख्या चित्रपटात अग्रभागी असणाऱ्या कुटुंबातील हे लग्न, मग तिथे वैभवाला काही उणेपणा नव्हता. हिंदी चित्रपटातील असा एकही नट वा नटी नसेल की ती या लग्न समारंभाला आली नाही. लग्न समारंभ 3-4 दिवस चालले. प्रत्येकाच्या इतमामाप्रमाणे त्याच्या आवडीचे भोजन त्याला उपलब्ध होते. त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी करमणुकीचे कितीतरी कार्यक्रम श्रेष्ठ कलावंतांनी सादर केले. फुलवाण्याने फुलांचे ढीग आणून ओतले. इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्सनी रोषणाईची कमाल केली. उत्तम केटरर्स मत्तीला धावले. 2-3 महत्त्वाच्या हॉटेल्सनी केवळ माझ्या पाहुण्यांसाठी सारी हॉटेल्स राखून ठेवली होती. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वतंत्र फोटो काढले जात होते. संबंध समारंभात कमतरता अशी कशाशीच नव्हती. रात्री मद्याचे पूर वाहत होते. परदेशी बनावटीच्या गाड्यांचे ताफेच्या ताफे उगाचच इकडून तिकडे फिरत होते. अनेक वर्षे एका व्यवसायात निष्ठेने काढली होती. तुमच्या कीर्तीचा संचय किती झाला आहे हे अशा वेळी आपल्याला कळत असते. प्रसंग येतो तेव्हा कृतज्ञतेने आपल्या डोळ्यात पाणीच येतं. या मद्रास गावात एक दिवस आम्ही दोघे उपऱ्यासारखे आलो आणि याच गावात लोकप्रिय आणि सन्माननीय व्यक्ती म्हणून आमचा गौरव होत होता. चंद्रकला तर मालकिनीच्या तोऱ्यात सर्व गोष्टींचा ताबा घेऊन वावरत होती. काहीतरी विचारण्यासाठी म्हणून ती जरा वाकून मेघनेच्या जवळ जाई, तेव्हा मेघना तिचा हात धरून तिला आपल्याजवळ बसवून घेई आणि अनेक फ्लॅशचे बल्ब प्रकाशत आणि दोघींच्याही प्रेमाची प्रतिबिंबे कॅमेऱ्यात बंदिस्त होत. या लग्नाच्या निमित्ताने मेघना आणि चंद्रकला अधिकच जवळ आल्या होत्या. मला त्या दोघींना इतक्या प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेताना पाहून फार बरे वाटले. वास्तविक या दोघींनी मनात आणले असते तर माझ्या आयुष्यात दुःखही निर्माण केले असते. मेघनेने मन मोठे केल्यामुळे अशक्य ते शक्य झाले होते. लग्न समारंभ पार पडला आणि एक रिक्तपणा निर्माण झाला. कुठलीही गडबड किंवा चैतन्यदायी घटना घडली की त्यानंतरचा काही काळ असाच उदास जातो. आपल्या हक्काच्या व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीच्या होतात. ज्यांच्या आयुष्यात आपण एकेकाळी महत्त्वाचे स्थान मिळवले ते स्थान आता अपरिचित व्यक्तीने मिळवलेले पाहून आपले मन आकारण तुटते. हे सारे अपरिहार्य आहे हे एका बाजूने कळत असते, पण मन समजून घ्यायला तयार नसते. घरातल्या पाहुण्यांची सर्व वर्दळ संपली. हॉटेलमध्ये उतरले पाहुणे आपापल्या घरी गेले. फुलांनी आणि विद्युत प्रकाशाने शोभिवंत केलेला स्टुडिओ आता ओकाबोका झाला होता आणि एक दिवस असा आला की घरात मी, चंद्रकला व मेघना एवढे तिघेच उरलो. जबाबदारी व श्रमामुळे आणि त्याहीपेक्षा मुलींच्या विरहामुळे मेघना उदास झाली होती. ती अंथरुणावर पडली होती. मी सोफ्यावर सिगारेट ओढत विवाहानिमित्त आलेल्या तारा पाहत बसलो होतो. आलेल्या प्रेझेंट्सनी एक खोली पूर्ण भरून गेली होती. अजून ती खोली आम्ही उघडली नव्हती. तळमळत अंथरुणावर पडणाऱ्या मेघनेकडे बघून चंद्रकला म्हणाली, बाई, अंग दुखत असलं तर मी चेपून देते. अच्छे ग, तसं काही नाही. उगाच लाजू नका. मी चेपलं म्हणून काही बिघडत नाही. नाहीतर असं करू का, तुम्ही पालथ्या झोपा. मी पायाळू आहे असं म्हणतात. मी तुमच्या पाठीवर पाय देते, तुम्हाला हलकं वाटेल. तिला प्रतिकार करून विरोध करण्याच्या आतच ती चक्क उभी राहिली. पायात साडी येऊ नये म्हणून तिने ती चक्क वर सावरून घेतली आणि ती हळूहळू तिच्या पाठीवरून खाली सरकू लागली. ती एकतर अभिजात नर्तिका होतीच, त्यामुळे तिला हलक्या पायानं पदन्यास कसे करावेत हे माहीत होतं. पण त्याहीपेक्षा तिचे नाजूक आणि रेशमासारखे असलेले तळवे कमरेच्या आणि पाठीच्या स्नायूवरून जेव्हा हलू लागले तेव्हा मेघनेला खरोखरीच बरे वाटू लागले. त्यांचे हे एकमेकींचे कोड कौतुक आनंद भरल्या डोळ्याने मी पाहत होतो. मी एवढंच म्हणालो, मेघना, माझ्यापेक्षा तू भाग्यवंत आहेस. ती कशी काय?
उशीत मस्तक रुतवलेल्या अवस्थेतच मेघना म्हणाली, हे पहा, अशी सेवा काही माझ्या वाट्याला आलेली नाही. तर न यायला काय झालं? तुम्ही लुच्चे आहात. माझ्या वाट्याला नुसती तिची पावलं आली तर तुम्हाला मत्सर वाटतो. तुम्ही तर हा मार्दवाचा खजिना किती वेळा लुटला असेल कुणाला ठाऊक. हे बोलताना तिला हसू आवरत नव्हतं. मेघनेला माझा अनुभव कमी नव्हता, त्यामुळं मी चंद्रकला कसा कसा त्रास दिला असेल हे तिला सहज समजण्यासारखं होतं. तिला हसताना आवरलं नाही म्हणून ती कुशीवर वळायला गेली. त्यामुळे पाय सरकून चंद्रकला तिच्या अंगावरच पडली. तिचा तो स्पर्श होताच मेघनेने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि अनावर वात्सल्याने तिला आवळून घेत तिचे मुके घेतले. इतक्या उत्कटतेने की चंद्रकलेचा श्वास कोंडायची वेळ आली. आम्ही मग तिघेही जण एकत्रच मुंबईला आलो. माझा मुलगा अमेरिकेला जायला निघणार होता. त्याला निरोप द्यायचा हे तर कारण होतंच, पण मेघनेला मद्रासला एकटे ठेवायचे नाही असे मी ठरवून टाकले. मी कितीही कामात असलो तरी मुंबईत मी मेघनेसाठी वेळ काढू शकत होतो. शिवाय मेघनेच्या वडिलांचे घर मुंबईतच होते. एक मुलगीही मुंबईतच असल्यामुळे तिला केव्हाही बोलावणे शक्य होते. जरी मेघनेचा मुंबईशी संबंध बराच काळ तुटलेला असला तरी तिचा जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईत झालेले होते. त्यामुळे मुंबईत तिचा वेळ जाणे सहज शक्य होते. तिला चित्रपटाच्या कुठल्या तरी कामात काहीतरी स्थान दिले तर मग तिचा वेळ चांगल्या प्रकारे जाणे अधिक शक्य होते. मला हवी होती ती विश्रांती आता मिळाली होती. काही ना काहीतरी नवे करण्यापासून गत्यंतर नव्हते. काही क्षेत्रे अशी असतात की तुम्ही सतत टोकावर जाऊन पोचले पाहिजे, नाहीतर तुमची जागा घ्यायला लोक टपून बसलेले असतात. फार काळ तुम्ही निष्क्रिय राहू शकत नाही. मुंबईत आम्ही आलो, थोडे स्थिर स्थावर झालो, 1-2 चित्रपटांच्या तयारीलाही लागलो. पण तेवढ्यात एक भलतेच प्रकरण उद्भवले आणि त्याने आमचे मनस्वास्थ्य पार बिघडून गेले. आमच्या साऱ्या वाटचालीत अजिंक्यकडे तसे थोडे दुर्लक्ष झाले होते. आरंभी त्याला माझ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. दादाजींच्या मृत्यूनंतर त्याला मसुरीच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. पुढे माझे आणि चंद्रकलेचे संबंध घनिष्ठ झाले तेव्हा अजिंक्य हा आमच्या स्नेहसंबंधांना अडथळा वाटत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याला पैसे व्यवस्थित पाठवले जात. त्याला दिल्लीचे डिस्ट्रीब्युटर सुट्टीच्या वेळी घरी येऊन येत. मधून चंद्रकलाही त्याला मसूरला भेटत असे. हे जरी खरे असले तरी त्याला घर या संस्थेची ओढ लागावी असे वागवले गेले नव्हते. ही गोष्ट खरीच होती. प्रत्येकाला आपापल्या स्वार्थासाठी त्याची पुरेशी आठवण झाली नव्हती. नाही म्हणायला माझ्या मुलीच्या लग्नात त्याला मुद्दाम माणूस पाठवून बोलावून आणले होते. 18 वर्षांचा तरुण उमदा मुलगा माझ्यासमोर जेव्हा उभा राहिला तेव्हा माझा मीच आश्चर्यचकित झालो. क्षणमात्र मला माझेच बालपण साक्षात समोर उभे आहे असे वाटले. उतरणीला लागलेल्या माझ्यात आणि उगवू लागलेल्या अजिंक्यात बाह्यतः काही साम्य दिसत नव्हते, पण सूक्ष्मतेने पाहिले तर हे साम्य सहज लक्षात येण्यासारखे नव्हते. अजिंक्य तसा कुढाच वाटला. तो फारसे कुणाशी बोलत नसे. त्याची फारशी कुणाची ओळखही नव्हती. तो माणसात वावरताना अवघडल्यासारखा वाटे. माझ्यासमोर तो सहसा येतच नसे. तो कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होता. खरे पाहायला गेले तर असले निरर्थक शिक्षण घेण्यापेक्षा ज्या व्यवसायात त्याला पडायचे आहे त्याचे शिक्षण त्याने घेणे हे अधिकच सुज्ञपणाचे झाले असते. चंद्रकलेला मी तसे सुचवून पाहिले. तिला ती कल्पना काही फारशी आवडली नाही. मी मनाशी विचार केला की चित्रपट विद्येचा एखादा डिप्लोमा त्याने घेतला, 2-3 वर्ष चित्रपट व्यवसायात उमेदवारी केली तर स्टुडिओ त्याच्या ताब्यात देण्याइतकी त्याची क्षमता वाढली असती. नाहीतरी माझ्या मुलांपैकी कुणालाही चित्रपट व्यवसायात यायचे नव्हते. चित्रपट व्यवसायात येण्यासारखा एकच म्हणजे अजिंक्यच उपलब्ध होता. शिवाय दादाजींचा तो वारस होता. त्या न्यायानेही राजहंस कला मंदिर त्याच्या स्वाधीन करणे हे माझे कर्तव्य होते. आणि जर मी दादाजींच्या मालमत्तेचा विश्वास असेन तर ती मालमत्ता मृत्यूपत्रातील अटीप्रमाणे अजिंक्यला मिळणेच क्रमप्राप्त होते. मात्र 18 वर्षांपर्यंत त्याला चित्रपटसृष्टीपासून अगदी दूर ठेवले होते. तो परत जायच्या आदल्या दिवशी मी त्याला बोलावून घेतले. ट्रस्ट डीडमधील अट त्याला समजावून सांगितली.
त्याची इच्छा असेल तर अजूनही त्याला योग्य असे शिक्षण मिळवून देणे शक्य आहे हे त्याला सुचवलं. त्याची मूक संमती गृहीत धरून मी त्याला अमेरिकेत चित्रपट व्यवसायाच्या शिक्षणासाठी पाठवायचं ठरवलं होतं. ठरल्या बरं हुकूम त्याला न्यूयॉर्कच्या डान्स ड्रामा इन्स्टिट्यूटमध्येही प्रवेश मिळाला. आमच्या ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशनचे जॉन केंडल यांच्यामुळे ही गोष्ट सुलभ होऊ शकली. अमेरिकेच्या दुसऱ्या टोकाला माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी गेलेला होता. आपण आपल्या कर्तव्यात चूक केली नाही असा समज करून घेऊन मी त्या प्रकरणातून दूर झालो. माझे आणि चंद्रकलेचे घनिष्ठ संबंध अजिंक्यच्या लक्षात आले असले पाहिजेत. अगदी लग्नाच्या ऐन गर्दीत सुद्धा काहीतरी विचारण्यासाठी म्हणून चंद्रकला माझ्या अगदी निकटी आणि बोलून झाले की निघूनही जाई. तसेच सार्वजनिक ठिकाणी आम्ही काळजीपूर्वक वागत होतो. तरी आमच्या नात्यातील वेगळेपण जाणतेपणाने पाहिले तर सहज लक्षात येण्यासारखे होते. अजिंक्यची मनस्थिती जर मला त्यावेळेस कळली असती तर मी कदाचित थोडा वेगळा वागलो असतो. पण माणसे आपल्या नादात असतात. माझ्या चंद्रकलेच्या आणि मेघनेच्या आयुष्यात काहीच गुंतागुंत नसल्यामुळे आमच्या वागण्यात एक तृप्त मनमोकळेपणा येत होता. आपल्याला कळत नाही, पण हक्क दाखविण्याच्या कित्येक जागा आपण नकळत निर्माण करीत असतो. कदाचित असेही असेल की आमच्या नात्याबद्दल अजिंक्यच्या मनात अगोदरच काही क्लिमिश निर्माण झाला असेल. त्याला आमच्याचपैकी कोणीतरी खत पाणी घातले असेल. कदाचित माझ्या लक्षात न येता उत्तर हिंदुस्थानातील काही चित्रपट नियतकालिकात आमच्या दोघांच्याबद्दल काही गावगप्पा प्रसिद्धही झाल्या असाव्यात. आईच्या मायेपासून आणि संरक्षित कवचापासून दूर राहिल्या मुलाचे एकटेपण भयानक असू शकते. आमच्या नादात आम्ही होतो, त्यामुळे आमच्या काही लक्षात आले नसेल. शिवाय अजिंक्य जरी दूर मसुरीच्या ठिकाणी राहिला असला तरी चित्रपटात एकेकाळी अग्रभागी असणाऱ्या माणसाचे नाव तो लावत होता. लोक दादाजींचा मुलगा म्हणून त्याला ओळखत होते. कोणी सहानुभूतीतून तर कोणी कुचाळी काढण्याच्या हेतूने दादाजींच्या पत्नीबद्दल म्हणजे चंद्रकलेबद्दल खरे खोटे सांगत असणे शक्य होते. या सगळ्याचा नेमका परिणाम अपक्व बुद्धीच्या अजिंक्यवर काही ना काहीतरी नक्कीच होत असणार. आम्हाला वाटत होते की आम्ही गुप्तपणाने जे काही जीवन जगतो त्यामुळे आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवतो, पण ते तेवढेसे खरे नव्हते. आम्ही आमचे समाधान करून घेत होतो इतकेच फार तर म्हणता येईल. अजिंक्य अमेरिकेत राहायला गेला आणि हे प्रश्न थोडे मागे पडल्यासारखे झाले. आमचे दिनक्रम पूर्वीच्याच गतीने चालू राहिले. 1-2 वर्षानंतर अजिंक्य परत येईल आणि राजहंस कला मंदिर हळूहळू त्याच्या स्वाधीन द्यायचा आमचा प्रयत्न करू आणि मनापासून निवृत्त होऊ. वाटले तर मद्रासला, वाटले तर अलिबागला, जिथे आवडेल तिथे शांततेने निवृत्त होऊन राहू असा मी विचार करू लागलो. तशी म्हातारपणाची मला जाणीव व्हायला लागली होती असे नाही, पण वयाच्या 10व्या वर्षापासून माझा देह मी प्रमाणाबाहेर राबवला होता. नाना महत्वाकांक्षींचे अग्निबाण पेटवून मी आयुष्यात भराऱ्या मारल्या होत्या. अनेक स्त्रियांशी माझे संबंध आले होते आणि नाही म्हटले तरी प्रत्येक सुखाचा उन्माद आपल्या आयुष्यातले काही ना काहीतरी चैतन्य खर्ची टाकत असतोच. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार मी हसत खेळत केले. धोक्याचा काळ संपला होता. राज नर्तकी चित्रपटाचा असा एकच जुगार होता की ज्या जुगारात मी माझ्या आयुष्याची सारी पुंजी पणाला लावली होती. तो जुगार हरला असता तर तसे काहीच बिघडले नसते, पण जी संपत्तीची सूज माझ्या आयुष्यावर आली होती ती मात्र उतरली असती. आता मात्र मी असला जुगार पुन्हा खेळणारच नव्हतो. मी आज असे म्हणतोय खरा, पण ते तितकेसे खरे नाही, कारण असले आव्हाने न स्वीकारता चित्रपटसृष्टीत राहताच येत नाही. या मायावी दुनियेचा दस्तूर असा आहे की तुम्हाला अग्रभागीच राहावे लागते, त्यासाठी झगडावे लागते, धोक्याची सारी वळणे पार करावीच लागतात. सुखी आणि स्वास्थ्यमय जीवन उद्ध्वस्त करण्याची नशा या व्यवसायात एवढी मोठी आहे की मी हिशेबी यश सतत मिळवू शकेन असे म्हणणे कुणाला जमलेले नाही. एकेकाळचे या चित्रपटसृष्टीचे बादशहा उत्तर काळात कुठल्या तरी बेहोशीच्या नादात खंखही झालेले आहेत. दुसऱ्याच्या पैशाने धंदा करणारी माणसे त्या मनाने सुरक्षित असतात, परंतु प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पैशांनी करण्याचा आग्रह धरणारी दादाजींसारखी किंवा माझ्यासारखी माणसे सतत ज्वालांतच उभी असतात. सावधगिरीचे आमचे यंत्र शाबूत असते ही गोष्ट खरी, पण ती आम्हाला एकाकीपणाने शिकवलेली असते. शिवाय आमच्या मालकीचे चित्रपट स्टुडिओ, डिस्ट्रीब्युशन ऑफिस, जाहिरात संस्था ही सारी आमची संरक्षण कवचे असतात.
माझ्या या शांत बॅलन्स्ड अशा आयुष्यक्रमाला एक झणझणीत थप्पड बसली. ती थप्पड इतकी अनपेक्षित बसली की क्षण मात्र मी गोंधळून गेलो. माझ्या ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशनचे केंडल यांचे एक दिवस पत्र आले. पत्र 10-20 ओळींचेच होते. पत्रात लिहिले होते, तुम्हाला कळविताना मला दुःख होत आहे की तुम्ही माझ्याकडे पाल्य म्हणून ठेवला अजिंक्य कामत हा मुलगा माझ्या माहितीप्रमाणे एका स्त्रीत गुंतलेला आहे. ही स्त्री तशी आमच्या जगात बदनाम झालेली आहे. तिचे आत्तापर्यंत 2-3 डायव्होर्सही झालेले आहेत. श्रीमंतांच्या मुलांना नादी लावून त्यांच्याकडून पैसा उकळण्याची तिची खोड आहे. वेळच्या वेळी मी तुम्हाला सावध करीत आहे. आत्ताच तुम्ही काही प्रयत्न केलात तर तुमच्या मुलाची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या बाईच्या तावडीत सापडलेली मुले बराच फटका बसल्याशिवाय सुटलेली मला तरी माहीत नाही. काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा. माझ्याकडून तुम्हाला वेळच्या वेळी ही गोष्ट कळली एवढा आनंद मला पुरेसा नाही. त्यात स्त्रीचा पत्ता खालीलप्रमाणे. ही स्त्री अजिंक्य कामत यांच्यापेक्षा कमीत कमी 10 तरी वर्षांनी मोठी आहे. अधिक मदत हवी असल्यास कृपया पत्रव्यवहारात वेळ न घालवता कोणीतरी जबाबदार व्यक्तीने प्रत्यक्ष इथे आलेले चांगले. कळावे, आपला स्नेहांकित जॉन केंडल. हे पत्र जेव्हा आले तेव्हा मी चक्रावूनच गेलो. कारण एवढासा मुलगा हे असले काही उपद्व्याप करील अशी शक्यताच माझ्या मनाला शिवली नव्हती. ज्या अर्थी केंडलसारखा माणूस सावधगिरीची सूचना देतो आहे त्या अर्थी या लिहिण्यात काहीतरी तथ्य असलेच पाहिजे. आम्ही तातडीने निर्णय घेतला आणि मी आणि चंद्रकला न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.